हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर भाऊ. आज आपण पाहणार आहोत फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजमधील चौथं युनिट. युनिट 3चे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहेत. त्याचे पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन. चला तर मग बघूया. आज आपण युनिट 4चे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. माझं नाव शुभम आहे. मी IT इंजिनियर आहे. करंटली आय एम वर्किंग इन सायबर सिक्युरिटी डोमेन. आज आपण कव्हर करणार आहोत युनिट 4. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. आरेस. पहिल्यांदा आपण आरेज नेमकं काय आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे. जो जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा सब्जेक्ट समजणार नाही. अरे म्हणजे नेमकं काय? सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला एकाच टाईपच्या मल्टिपल व्हॅल्यू एकत्र एका व्हेरिएबल्समध्ये स्टोअर करणे यालाच आपण अरेज म्हणतात. एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्हाला समजेल लवकर. जसे की एका क्लासच्या 60 स्टुडंट आहेत. त्याचे मार्क्स आपल्याला स्टोअर करायचे आहेत एका व्हेरिएबल्समध्ये, वेगवेगळ्या व्हेरिएबल्समध्ये. ते होत नाही. ते आपण एका अरेजमध्ये आपण स्टोअर करतो. एकाच टाईपच्या मल्टिपल व्हॅल्यू, हे मल्टिपल व्हॅल्यू झाले ना 60 स्टुडंटचे वेगवेगळे मार्क, ते एकाच आपण अरेमध्ये आपण स्टोअर करतो. चला तर मग बघूया पहिला क्वेश्चन. एक्सप्लेन वन डायमेन्शनल अरे विथ सुटेबल एक्झाम्पल. वन डायमेन्शनल अरे म्हणजे एकाच रो मध्ये एलिमेंट स्टोअर केलेले असतात. एखाद्या आपल्या रांगेसारखे म्हणजे आपलं रो, मराठीमध्ये रांग म्हणतात. ते एक के बाद एक. याचे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट कोणचे आहेत तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता. आरेचा इंडेक्स समजून घ्या आणि लक्षात ठेवा. आरेचा जो इंडेक्स असतो 0 पासून सुरू होतो, 1 पासून नाही. इथं कन्फ्यूज होता माणूस. 1 पासून घेतले की तुमचे मार्क गेले म्हणून समजा. तुमचे इंडेक्स 0 पासून सुरू होतो आरेचा. नेक्स्ट आहे सगळे एलिमेंट सेम डेटा टाईपचे असतात. सगळे एलिमेंट कसे असतात? सेम डेटा टाईपचे असतात. आरेचे एलिमेंट कॉन्टिग्युअस मेमरीमध्ये स्टोअर होतात, म्हणजे एकमेकांच्या शेजारी. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे आपला? एक्सप्लेन हाऊ टू डिक्लेअर अँड इनिशियलाइज वन डायमेन्शनल अरे इन सी विथ एक्झाम्पल. अरे डिक्लेअर आणि इनिशियलाइज करायच्या 3 मेथड आहेत. हे एक्झाममध्ये तुम्ही लिहून यायचं नक्की. ते 3 मेथड कोणचे आहेत तुम्हाला सांगतो. पहिली मेथड डिक्लेअर आणि इनिशियलाइज एकत्र करायचं असतं. दुसरी मेथड कोणची आपली? साईज न देता इनिशियलाइज करणे. कंपायलर ते आपोआप साईज कॅल्क्युलेट करतं. मेथड तिसरी कोणची आहे? आधी डिक्लेअर करणे, नंतर व्हॅल्यू असाइन होते. सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन कोणचं आपलं? हे तिन्ही मेथड आपण एक्झाममध्ये लिहून यायला पाहिजे स्टेप बाय स्टेप. पैकीच्या पैकी आपल्याला मार्क भेटतील. आता नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आपला? एक्सप्लेन हाऊ टू डिक्लेअर अँड इनिशियलाइज 2 डायमेन्शनल अरे इन सी विथ अन एक्झाम्पल. 2 डायमेन्शनल अरे म्हणजे रो आणि कॉलम. 2 डायमेन्शनल अरे म्हणजे काय? रो आणि कॉलम्स, म्हणजे टेबल सारखा. मॅट्रिक्स स्टोअर करायला 2 डे अरे आपण यूज करतो. एक्झाममध्ये नेस्टेड फॉर लूप वापरून ॲक्सेस करतो, हे नक्की एक्सप्लेन करून यायचं आपल्याला. आउटर लूप रोसाठी आणि इनर लूप कॉलमसाठी आपण यूज करतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला चौथा? व्हॉट आर द डिफरंट वे ऑफ इनिशियलायझेशन ऑफ अरे इन सी प्रोग्रामिंग. याचे डिफरन्स आपण एक्झाममध्ये लिहिले पाहिजे आपण. इझी आहे आपल्या. कोणकोणचे आहेत आपले? पहिले मेथड कोणचे आपले इनिशियलाइज करायचे? कंपाईल टाइम, इनिशियलायझेशन आणि त्याच्यासोबत डिक्लेरेशन करायचं आपण. सेकंड कोणचं आहे? पार्शियल इनिशियलायझेशन. तिसरं कोणचं आहे? ऑल झिरो इनिशियलायझेशन. साईज विदाउट स्पेसिफाईंग, त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये काय ठेवायचं आपण? कंपायलर काउंट होतं त्या. नेक्स्ट लास्ट कोणचं आपलं? रन टाइम इनिशियलायझेशन असतं. ते आपण लूप वापरून करतो आपण. इम्पॉर्टंट पॉईंट सांगायचं झालं तर आपल्याला पार्शियल जे इनिशियलायझेशन होते ना, त्यामध्ये आपण एलिमेंट ऑटोमॅटिकली 0 होतात. हे एक्झाममध्ये नक्की लिहून या तुम्ही. आणि विसरू नका ही 5 आपण इनिशियलायझेशन मेथड आपल्या. व्हॉट आर द प्रॉपर्टी ऑफ अरे इन सी. हा थेरी क्वेश्चन आहे, पॉईंटमध्ये लिहायचा आपण. अरेच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत मी सांगू का? 5 आहेत. सेम डेटा टाइप, कॉन्टिग्युअस मेमरी, इंडेक्स ॲक्सेस,
फिक्स साईज, रॅन्डम ॲक्सेस आणि लास्ट कोणचा आहे आरे नेम. सेम डेटा टाईपमध्ये काय येतं, आरेमध्ये सगळे एलिमेंट एकाच डेटा टाईपचे असतात. आरेमध्ये सगळे एलिमेंट एकाच डेटा टाईपचे असतात. इंट आरेमध्ये फक्त इंटिजर, फ्लोट आरेमध्ये फक्त फ्लोट असतो. कॉन्टिजियस मेमरी, सगळे एलिमेंट मेमरीमध्ये एकमेकांच्या शेजारी स्टोअर होतात. सगळे एलिमेंट मेमरीमध्ये एकमेकांच्या शेजारी स्टोअर होतात. इंडेक्स ॲक्सेस, एलिमेंट इंडेक्स वापरून ॲक्सेस होतात. इंडेक्स 0 पासून सुरू होतो, हे लक्षात ठेवा तुम्ही. इंडेक्स हा 0 पासून सुरू होतो. फिक्स साईज, आरे डिक्लेअर केल्यावर साईज चेंज होत नाही, म्हणजे स्टॅटिक. रॅन्डम ॲक्सेस, कोणत्याही एलिमेंटला डायरेक्टली ॲक्सेस करता येतो. आरे नेम इक्वल टू बेस ॲड्रेस, आरेचं नाव म्हणजे पहिल्या एलिमेंटचा मेमरी ॲड्रेस असतो. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आपला 6वा. राईट अ प्रोग्राम इन सी फॉर ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स. हा इझी आहे. मॅट्रिसेस ॲडिशन म्हणजे सेम पोझिशनच्या एलिमेंट ॲडिशन करणे. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला ह्यामध्ये कॅरेक्टर अरेज अँड स्ट्रिंग. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट आर द डिफरंट वे ऑफ स्ट्रिंग इनिशियलायझेशन. स्ट्रिंग इनिशियलायझेशन कसं होतं ते आपण पाहणार आहोत. स्ट्रिंग इनिशियलायझेशन करायच्या 4 मेथड आहेत आपल्या. ते कोणत्या आहेत आपल्या. मेथड 1 काय असते, स्ट्रिंग लिटरल वापरून आपण इनिशियलाइज करतो आपण. मेथड 2 काय म्हणतं, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर करतो आपण. मेथड 3 काय म्हणते, साईज न देता कॅरेक्टर आपण इनिशियलाइज करतो. कंपाईल ऑटोमॅटिकली ते साईज हे करतं आपलं. मेथड 4 काय म्हणतं, पॉइंटर वापरून आपण स्ट्रिंग इनिशियलाइज करतो. एक्झाममध्ये मेथड 2 मध्ये नल कॅरेक्टर लिहायला विसरायचं नाही आपण. हे लिहायला बरेच स्टुडंट विसरतात आणि मार्क्स जातात. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला, राईट अ प्रोग्राम टू काउंट नंबर ऑफ कॅरेक्टर इन स्ट्रिंग युजिंग अ लूपिंग स्टेटमेंट. म्हणजे आपण काय पाहतो आता, लूपिंग स्टेटमेंट काउंट करायचं. काउंट आपण अजून एक मेथड आहे ती स्ट्रिंग लेंथनं आपण काउंट करतो आपण. पण इथं आपण लूप वापरून इथं स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन आपण काय करतो, 2 स्ट्रिंग जोडतो आपण त्यामध्ये. एक्झाममध्ये प्रत्येक फंक्शनसाठी पर्पज प्लस सिंटॅक्स प्लस एक्झाम्पल आपण लिहिले पाहिजे, जेणेकरून आपल्याला फुल मार्क भेटतील आपला. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे, कम्पेअर द स्ट्रिंग कॉपी स्ट्रिंग एन कॉपी फंक्शन्स गिव्ह सुटेबल एक्झाम्पल. हे करून जायचं आपण. स्ट्रिंग कॉपी काय असते, पूर्ण स्ट्रिंग कॉपी करतो आपण, कोणती लिमिट नाही. बट स्ट्रिंग एन कॉपी काय असतं, फक्त एन कॅरेक्टर्स कॉपी करतो. तुम्ही लिमिट ठरवता त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आपला आता, राईट अ सी प्रोग्राम टू चेक इफ गिवन स्ट्रिंग इन पॅलिंड्रोम. पॅलिंड्रोम म्हणजे कसं असतं, उलट वाचलं तरी तेच येतं आपलं. जसं की एक्झाम्पल मॅडम आपण उलट व्यू वाचलं की मॅडमच येतं. रेस कार उलट व्यू वाचले की रेस कारच येतं. लेवलला उलट वाचलं तरी लेवलच येतं, उलट केलं तरी सेमच येते. लॉजिक काय लावायचं ह्याच्या पाठीमागे आपण प्रोग्राममध्ये, स्ट्रिंगच्या पहिल्या कॅरेक्टर आणि शेवटचे कॅरेक्टर कम्पेअर करत जायचं. सगळे मॅच झाले तर पॅलिंड्रोम, एखादा मॅच नाही झाला तर पॅलिंड्रोम नाही. आता नेक्स्ट बघूया आपण, राईट अ प्रोग्राम टू कॉन्कॅटिनेट टू स्ट्रिंग युजिंग द स्ट्रिंग कॅट फंक्शन. आपण काय म्हणलेलं, कॉन्कॅट म्हणजे काय असतं, आपण 2 स्ट्रिंग जोडणे. हॅलो प्लस वर्ल्ड, यामध्ये काय येतं, हॅलो वर्ल्ड येतं. स्ट्रिंग कॅटमध्ये फंक्शन पहिल्या स्ट्रिंगचे शेवटी दुसरे स्ट्रिंग जोडतो आपण. एवढंच आहे, खूप सिंपल आहे. तुम्ही अभ्यास केलं तर सगळं सोपं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटले असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सांगा कोणतं सब्जेक्ट की तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे तुम्हाला, हे कमेंट करून सांगा. आणि कोणतं क्वेश्चन सर्वात कठीण वाटलं तुम्हाला ते पण सांगा. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तरच तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला याची व्हिडिओची PDF दिलेली आहे, ते जॉईन करा तुम्ही. चला तर मग बघूया नेक्स्ट युनिट 5. थँक्यू.